आजच्या सत्रात स्वागत आहे. आज आपण प्राणी साम्राज्याच्या अफाट दुनियेत एक जबरदस्त चक्कर मारणार आहोत. स्पंजसारख्या साध्या जीवापासून ते थेट आपल्यापर्यंतचा हा प्रवास कसा झाला ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही एक सुपरफास्ट रिव्हिजन असेल, तर इतरांसाठी ज्ञानाची एक इंटरेस्टिंग ट्रीट. अगदी. आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काही मूलभूत गोष्टी म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण कोणत्या पायावर केले आहे हे आधी पाहावे लागेल. जसं घर बांधताना पाया महत्वाचा असतो तसंच आहे हे. बरोबर. मग सुरुवात कुठून करायची? लाखो प्रजाती आहेत. यांना कोणत्या गटात आणि कसं विभागलं जातं? याची सुरुवात होते शरीराच्या रचनेपासून. आपण त्याला संघटन पातळी किंवा लेव्हल्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. विचार करा, काही प्राणी म्हणजे फक्त पेशींचा एक ढिगारा असतात. याला म्हणतात पेशीय स्तर म्हणजे सेल्युलर लेव्हल. इथे पेशी आपापलं काम करतात, पण त्यांच्यात फारसा समन्वय नसतो. अगदी. पोरिफेरा संघ म्हणजे आपले स्पंज हे याचं उत्तम उदाहरण आहे. अच्छा, म्हणजे स्पंज म्हणजे फक्त एकत्र आलेल्या पेशींचा गोळा, ज्यात उती किंवा अवयव नसतात. बरोबर. या पुढची पायरी आहे उती स्तर म्हणजे टिश्यू लेव्हल. इथे समान काम करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उती तयार करतात. उदाहरणार्थ निडारिया आणि टिनोफोरा संघात. यानंतर येतो अवयव स्तर किंवा ऑर्गन लेव्हल, जिथे वेगवेगळ्या उती एकत्र येऊन विशिष्ट अवयव बनवतात, जसं की यकृत किंवा हृदय. प्लॅटीहेल्मिन्थिस संघात याची सुरुवात आपल्याला दिसते. आणि शेवटचा सर्वात प्रगत स्तर म्हणजे अवयव संस्था स्तर. ऑर्गन सिस्टम लेव्हल? हो. इथे अनेक अवयव एकत्र येऊन पचनसंस्था, श्वसनसंस्थेसारख्या गुंतागुंतीच्या संस्था तयार करतात. ॲस्केलमेन्थिसपासून ते थेट कॉर्डेटापर्यंत सर्वांमध्ये हेच आढळतं. वा, म्हणजे पेशींपासून ते थेट संस्थांपर्यंतचा प्रवास. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सममिती, सिमेट्री. यात असममित, अरीय आणि द्विपार्श्विक असे प्रकार आहेत. यातला नेमका फरक काय? सममिती म्हणजे शरीराची भूमिती. काही प्राणी जसे की स्पंज हे असममित म्हणजे एसिमेट्रिकल असतात. त्यांना तुम्ही कोणत्याही कोणातून कापलं तरी त्यांचे समान भाग होणार नाहीत. बरोबर. त्यानंतर येते अरीय सममित म्हणजे रेडियल सिमेट्री. याची कल्पना करायला एक केक डोळ्यासमोर आणा. ओके. तुम्ही मधातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलाने त्याचे समान तुकडे करू शकता. सिलेंट्रेट्स, टिनोफोरा आणि प्रॉड इकायनोडर्माटा हे असेच असतात. थांबा, म्हणजे अरीय सममिती असलेले प्राणी जसे की जेलीफिश, त्यांना पुढे किंवा मागे असं काही नसतं का? ते कोणत्याही दिशेने सारखेच असतात? तयार होते, कारण त्यांना धोका किंवा अन्न कोणत्याही दिशेतून येऊ शकते. तिसरा आणि सर्वात प्रगत प्रकार म्हणजे द्विपार्श्विक सममित, बायलॅटरल सिमेट्री. यात फक्त एकाच प्रतलाने शरीराचे दोन समान आरशातील प्रतिमेसारखे भाग होतात, एक डावा आणि एक उजवा. आणि यामुळेच डोके ही संकल्पना विकसित झाली. मेंदू एका जागी केंद्रित झाला. प्लॅटीहेल्मिन्थिस पासून ते माणसांपर्यंत बहुतेक सर्वांमध्ये हीच सिमेट्री आढळते. शास्त्रज्ञ काय करतात की प्राण्यांचे गट त्यांच्या शरीराच्या मूलभूत रचनेनुसार करतात. आणि यामुळे आपल्याला त्यांच्यातील उत्क्रांतीचे संबंध समजायला खूप मदत होते. पहिलं म्हणजे जर्मिनल लेयर्स. हे भ्रूणामध्ये तयार होणारे पेशींचे थर आहेत, ज्यांपासून प्राण्याचे वेगवेगळे अवयव बनतात. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च थर असतात, बाहेरचा एक्टोडम आणि आतला एंडोडम. यांना आपण डिप्लोब्लास्टिक म्हणतो, जसे की निडारिया संघातील प्राणी. तर चपट्या कृमींपासून ते थेट माणसापर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये 3 थर असतात, एक्टोडम, एंडोडम आणि मध्ये एक मिझोडम. आणि यांना म्हणतात ट्रिप्लोब्लास्टिक. आता येतो तो भाग जिथे थोडा गोंधळ होतो, देहगुहा म्हणजे सीलोम. देहगुहा हीन, आभासी देहगुहा आणि सत्य देहगुहा. याला सोप्या शब्दात कसं समजून घ्यायचं? चला, एक सोपी कल्पना करूया. देहगुहा म्हणजे शरीराची बाह्य भिंत आणि आतली अन्ननलिका यांच्यामधली पोकळी. ज्या प्राण्यांमध्ये ही पोकळीच नसते, शरीर आतून पूर्ण भरलेलं असतं, त्यांना देहगुहाहीन किंवा एकोलोमेट्स म्हणतात. प्लॅटीहेल्मिन्थिस उदाहरणार्थ. आता विचार करा, एका मोठ्या डब्यात तुम्ही काही फुगे विखुरलेले ठेवले आहेत. पोकळी तर आहे, पण ती चारी बाजूंनी एकाच थराने वेढलेली नाही. याला म्हणतात आभासी देहगुहा. स्युडोकोलोमेट्स, ॲस्केलमिन्थिस हे याचं उदाहरण आहे. आणि सत्य देहगुहा? सत्य देहगुहा म्हणजे युकोलोमेट्स.
याची कल्पना म्हणजे एका डब्याच्या आत ठेवलेला दुसरा डब्बा. मधली पोकळी दोन्ही बाजूंनी म्हणजे आतून आणि बाहेरून मध्यस्तराच्या म्हणजे मिझोडमच्या भिंतीने पूर्णपणे वेढलेली असते. ही खरी देहगुहा आहे, ज्यात आपले सर्व अवयव सुरक्षित असतात. ॲनेलिलापासून कॉर्डेटापर्यंत सर्व याच गटात येतात. दुसरं आहे विखंडन किंवा सेगमेंटेशन. याला मेटामेरिझम असंही म्हणतात माहितीये. यात काय होतं की प्राण्याचं शरीर बाहेरून आणि आतून छोट्या छोट्या समान भागांमध्ये विभागलेलं असतं आणि प्रत्येक भागात काही अवयवांची पुनरावृत्ती होते. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपलं गांडूळ. आणि शेवटी नोटोकॉर्ड ही मिझोडमपासून बनलेली शरीराच्या पाठीकडच्या बाजूला असलेली एक दांड्यासारखी रचना आहे. आणि खरं तर हा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा सगळ्यात मोठा आधार आहे. बघा, ज्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड असतो त्यांना आपण कॉर्डेट्स म्हणतो आणि ज्यांच्यात तो नसतो त्यांना नॉन कॉर्डेट्स. थोडक्यात सांगायचं तर हे 3 गुणधर्म प्राण्यांच्या विशाल साम्राज्याला समजून घेण्यासाठी अगदी मूलभूत आहेत. छान. पाया आता अगदी पक्का झाला. चला तर मग प्राणी साम्राज्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला संघ पोरीफेरा. होय, संघ पोरीफेरा म्हणजे स्पंज यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जल परिवहन प्रणाली किंवा वॉटर कॅनल सिस्टम. पाणी शरीरावरील ऑस्टिया नावाच्या लहान छिद्रांमधून आत येतं, स्पॉन्जोसील नावाच्या पोकळीत जातं आणि ऑस्कुलम नावाच्या मोठ्या छिद्रातून बाहेर पडतं. अगदी बरोबर. आणि याच प्रवाहात आलेले अन्नकण कॉलर पेशी म्हणजे च्वायनोसाइट्स पकडतात. उदाहरणे लक्षात ठेवायची. सायकॉन स्पॉन्जिला जो गोड्या पाण्यात आढळतो आणि यू स्पॉन्जिया आपला आंघोळीचा स्पंज. स्पंजानंतर येतात निडारिया, जे दिसायला जास्त प्राण्यांसारखे वाटतात. हो, संघ सेलेंटरेटा किंवा निडारिया यांचा हुकमी अस्त्र म्हणजे दंशपेशी किंवा स्निडोब्लास्ट. या प्राण्यांच्या शुंडकावर म्हणजे टेंटेकल्सवर असतात आणि शिकार पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी स्फोट होऊन विषारी धागा बाहेर फेकतात. यांच्यात पॉलिप आणि मेड्युसा ही 2 रूपे दिसतात. पॉलिप स्थिर असतो तर मेड्युसा छत्रीसारखा आणि मुक्तपणे पोहणारा असतो. आणि ओबेलियामध्ये तर दोन्ही रूपे दिसतात ना? हो, ओबेलियासारख्या प्राण्यांमध्ये दोन्ही रूपे एकाच जीवनचक्रात दिसतात, ज्याला मेटाजेनेसिस म्हणतात. उदाहरणे आहेत फायसेलिया, ॲडॅम्सिया आणि पेनाट्युला. आता इथे एक प्रश्न आहे. टिनोफोरा संघ निडारियासारखाच दिसतो, मग त्याला वेगळं का ठेवले आहे? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. संघ टिनोफोरा वेगळा आहे कारण पहिलं, त्यांच्या दंशपेशी नसतात. दुसरं, त्यांच्याकडे हालचालीसाठी शरीरावर 8 कंगव्यांसारख्या प्लेट्स म्हणजे कॉम प्लेट्स असतात. आणि तिसरं, सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे बायोल्युमिनेसन्स. बायोल्युमिनेसन्स म्हणजे हे प्राणी समुद्राच्या अंधारात स्वतःचा प्रकाश तयार करतात. कमाल आहे. अगदी. म्हणूनच त्यांना कॉम जेली किंवा सी वॉलनट म्हणतात. उदाहरणे आहेत प्लुरोब्रॅकिया आणि टिनोप्लाना. ठीक आहे. आता कृमींकडे वळूया. आधी चपटे कृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थेस. होय, संघ प्लॅटीहेल्मिन्थेस. नावाप्रमाणेच यांचं शरीर चपटं असतं. हे देहगुहाहीन म्हणजे एकोलोमेट आहेत. यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उत्सर्जन. काय म्हणतात त्याला? हो, ज्वालापेशींद्वारे म्हणजे फ्लेम सेल्सद्वारे होतं. अनेक सदस्य परजीवी असल्यामुळं त्यांच्यात आकडे आणि शोषक असतात. उदाहरणं टेनिया म्हणजे टेपवर्म आणि फॅसिओला. आणि मग येतात गोल कृमी, ॲस्केल्मिन्थिस. हे चपट्या कृमींपेक्षा कसे प्रगत आहेत? संघ ॲस्केल्मिन्थिसमध्ये 2 मोठ्या सुधारणा दिसतात. एक, यांच्यात आभासी देहगुहा असते, स्युडोकोलोमेट. आणि 2, यांची पचनसंस्था पूर्ण असते, म्हणजे अन्न आत घ्यायला तोंड आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकायला गुदद्वार, एक मार्गी व्यवस्था. यांच्यात एक गंमत म्हणजे मादी ही नरापेक्षा लांब असते. उदाहरणं ॲस्कॅरिस म्हणजे लाऊंडवर्म आणि बुचेरेरिया, ज्यामुळे हत्तीरोग होतो. कृमींमधला पुढचा टप्पा म्हणजे ॲनेलिडा. यांच्यात काय नवीन आहे? ॲनेलिडामध्ये उत्क्रांतीने अजून एक कमाल केली. शरीराचे भाग पाडले म्हणजे खंडीभवन, मेटामेरिझम. यामुळे हालचालीत आणि अवयवांच्या रचनेत प्रचंड लवचिकता आली. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बंद रक्ताभिसरण संस्था, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम. आणि उत्सर्जन नेफ्रिडिया नावाच्या अवयवांद्वारे होतं. उदाहरणे फेरिटिमा म्हणजे आपलं गांडूळ, हिरुडिनारिया म्हणजे जळू आणि नेरिस. आणि आता या ग्रहावरचे सर्वात यशस्वी प्राणी संघ आर्थ्रोपोडा
मला वाटायचं कीटक, कोळी, खेकडे हे सगळे वेगवेगळे आहेत, पण ते एकाच मोठ्या कुटुंबाचा भाग आहेत. अगदी बरोबर. संघ आर्थ्रोपोडा हा प्राणी साम्राज्याचा राजा आहे. पृथ्वीवरील 2/3 प्रजाती याच संघात आहेत. त्यांच्या यशाची 2 मुख्य कारणं आहेत. एक, कायटिनयुक्त बाह्य कंकाल म्हणजे चिटिनस एक्झोस्केलेटन, जे संरक्षण आणि आधार देतं. आणि दुसरं, सांधेयुक्त पाय. जॉइंटेड लेग्स. बरोबर, जे त्यांना विविध प्रकारच्या हालचाली करण्यास मदत करतात. उत्सर्जन माल्पिजियन नलिकांद्वारे होतं. यांची उदाहरणं तर सगळीकडे आहेत. हो ना. आर्थिकदृष्ट्या महत्वाचे एपेस म्हणजे मधमाशी, बॉम्बिक्स म्हणजे रेशीम किडा, रोगवाहक म्हणून ॲनोफिलिस डास, आणि एक विशेष उदाहरण म्हणजे लिम्युलस, किंग क्रॅब, जो एक जिवंत जीवाश्म आहे. म्हणजे तो लाखो वर्षांपासून फारसा बदललेला नाही. आर्थ्रोपोडानंतर येतो दुसरा सर्वात मोठा संघ, मोलस्का. हो, संघ मोलस्का. मऊ शरीर आणि त्यावर संरक्षणासाठी कॅल्शियमचे कवच हे यांचं वैशिष्ट्य. यांच्या तोंडात रॅड्युला नावाचा एक अवयव असतो, जो खरवडण्यासाठी वापरला जातो. जणू काही दातांची एक पट्टीच. उदाहरणे आहेत पाईला, पिंकटाडा म्हणजे आपली मोत्याची शिंपली, आणि अर्थातच ऑक्टोपस, ज्याच्याकडे कवच नसलं तरी अप्रतिम बुद्धिमत्ता आहे. आता एक विचित्र गट येतो, एकाइनोडर्माटा. कंटकचर्मी म्हणजे काय? संघ एकायनोडर्माटा म्हणजे कंटकचर्मी प्राणी, स्पाइनी बॉडीड. यांची त्वचा खरभरीत किंवा काटेरी असते. यांचं सर्वात अद्भुत वैशिष्ट्य आहे जलसंवहनी संस्था म्हणजे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. ही एक पाण्याची अंतर्गत प्रणाली आहे, जी त्यांना हालचाल, अन्न पकडणे आणि श्वसनासाठी मदत करते. आणि आश्चर्य म्हणजे यांच्यात उत्सर्जन संस्थेचा पूर्ण अभाव असतो. यांच्या बाबतीत तो संमितीचा एक ट्विस्ट आहे ना? अगदी. यांच्या आळ्या आपल्यासारख्या म्हणजे द्विपार्श्वसंमित असतात. पण जसजसे ते मोठे होतात तसतसे ते पूर्णपणे बदलून अरियसंमित बनतात. उदाहरणे, ॲस्टेरियस म्हणजे स्टारफिश आणि एकाइनस म्हणजे सी अर्जिन. आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधला शेवटचा आणि सगळ्यात जास्त गोंधळात टाकणारा संघ, हेमिकॉर्डेटा. हो, संघ हेमिकॉर्डेटा. याच्या नावात कॉर्डेटा असल्यामुळे खूप गोंधळ होतो. पूर्वी ह्याला कॉर्डेटाचा उपसंघ मानलं जायचं, पण आता हे सिद्ध झाले आहे की यात नोटोकॉर्ड सारखी दिसणारी रचना खरी नोटोकॉर्ड नाही. म्हणून आता तो एक स्वतंत्र असमपृष्ठरज्जू संघ आहे. यांचं शरीर शुंड म्हणजे प्रबोसिस, कॉलर आणि धड यांत विभागलेले असते. उदाहरणे, बॅलनोग्लॉसिस आणि सॅकोग्लॉसिस. वाव. असमपृष्ठरज्जू प्राण्यांचा प्रवास तर पूर्ण झाला, पण पुढे जाण्याआधी थांबूया. परीक्षेत हमखास गोंधळ उडवणारे काही मुद्दे आहेत. अगदी. हे परीक्षेतील सापळे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिला, सिल्वरफिश. नावावरून हा मासा वाटतो. पण तो मासा नाही, तो आर्थ्रोपोडा संघातील एक कीटक आहे. दुसरा, सी हॉर्स, ज्याचे शास्त्रीय नाव हिप्पोकॅम्पस आहे. हा घोडार किंवा सरपटणारा प्राणी नाही, तर ऑस्टिक्थिस वर्गातील एक अस्थिमत्स्य आहे. आणि तिसरा, जो आपण आत्ताच पाहिला, हेमिकॉर्डेटा. नावात कॉर्डेटा असले तरी हा एक असमपृष्ठरज्जू संघ आहे. हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला आता आपण मोठ्या खेळाडूंकडे वळूया. समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कॉर्डेटा. हो, संघ कॉर्डेटा. कोणत्याही प्राणी या संघात येण्यासाठी त्याच्या जीवनकाळात कधी ना कधी 4 वैशिष्ट्ये दाखवावी लागतात. 1. नोटोकॉर्ड. 2. पृष्ठभागावर असलेला पोकळ चेतारज्जू. 3. ग्रसनी कल्लाविद्रे. आणि 4. गुदद्वारानंतर असलेली शेपटी. आणि या कॉर्डेटा संघाचे वर्गीकरण कसे आहे? याला 3 उपसंघांत विभागले जाते. पहिले 2 मिळून प्रोटोकॉर्डेटा गट तयार होतो. यातला पहिला युरोकॉर्डेटा, ज्यात नोटोकॉर्ड फक्त अळीच्या शेपटीत असतो, उदाहरणार्थ ॲसिडिया. दुसरा सेफॅलोकॉर्डेटा, ज्यात नोटोकॉर्ड डोक्यापासून शेपटीपर्यंत असतो, उदाहरणार्थ ब्रँकिओस्टोमा. आणि तिसरा उपसंघ आहे वर्टिब्रेटा, ज्यात नोटोकॉर्डच्या जागी पाठीचा कणा विकसित होतो. अगदी बरोबर. चला आता वर्टिब्रेटाच्या वर्गांवर एक नजर टाकूया. सुरुवात सायक्लोस्टोमॅटापासून. वर्ग सायक्लोस्टोमॅटा हे वर्टिब्रेटामधील सर्वात आदिम गट आहेत. हे जबडाहीन मासे आहेत. त्यांचं तोंड गोलाकार आणि शोषक असतं. ते दुसऱ्या मोठ्या माशांवर बाह्य परजीवी म्हणून जगतात. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन म्हणजे लॅम्प्रे. यानंतर येतात खरे मासे, कास्थिमत्स्य आणि अस्थिमत्स्य. यातला मुख्य फरक काय आहे? हा फरक महत्वाचा आहे. वर्ग कॉन्ड्रिक्थिस म्हणजे कास्थिमत्स्य, कार्टिलेजिनस फिश. यांचा सांगाडा कास्थीचा म्हणजे कुर्चेचा बनलेला असतो.
यांच्यात वातपिशवी म्हणजे एअर ब्लॅडर नसते, त्यामुळे बुडू नये म्हणून त्यांना सतत पोहावं लागतं. उदाहरणार्थ स्कोलिओडॉन, ज्याला डॉगफिश म्हणतात, आणि ट्रायगॉन म्हणजे स्टिंग्रे. या उलट वर्ग ऑस्टिकथिस म्हणजे अस्थिमत्स्य, बोनीफिश यांचा सांगाडा हाडांचा असतो. यांच्यात वातपिशवी असते, त्यामुळे ते पाण्यात स्थिर राहू शकतात. उदाहरणार्थ एक्झोसिटस, हिप्पोकॅम्पस आणि लॅबिओ म्हणजे रोहू. माशांनी पाणी जिंकलं आणि मग जमिनीवर येणारे पहिले प्राणी उभयचर. बरोबर. वर्ड उभयचर म्हणजे ॲम्फिबिया. हे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असतेच. त्यांची त्वचा ओलसर असते, ज्याद्वारे ते श्वसनही करू शकतात. यांचं हृदय 3 कप्प्यांचे असते. उदाहरणार्थ बुफो, राणा आणि एक विशेष उदाहरण इक्थिओफिस, जो पायाविना असलेला उभयचर आहे. आणि मग आले जमिनीचे खरे राजे सरीसृप. होय, वर्ग सरीसृप रेप्टिलिया. यांची त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त असते, ज्यामुळे त्यांना जमिनीवर राहणं सोपं जातं. यांचं हृदय सामान्यतः 3 कप्प्यांचे असते, पण इथे एक महत्त्वाचा अपवाद आहे, जो नेहमी विचारला जातो. मगर, बरोबर ना? अगदी बरोबर. मगरीमध्ये हृदय पूर्णपणे 4 कप्प्यांचे असते, आपल्यासारखेच. यांची उदाहरणे आहेत चिलोन, नाजा म्हणजे कोब्रा आणि बँगारस. सरीसृपानंतर उत्क्रांतीने आकाशात झेप घेतली, पक्षी. वर्ग पक्षी म्हणजे एव्हीज. यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर असलेली पिसे. उडण्यासाठी त्यांची हाडे पोकळ म्हणजे न्यूमॅटिक बोन्स असतात. यामुळे त्यांचं वजन कमी होतं. यांचं हृदय 4 कप्प्यांचे असतं आणि हे उष्ण रक्ताचे म्हणजे होमिओथम प्राणी आहेत. ते शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतात. उदाहरणार्थ कॉर्वस म्हणजे कावळा, सिटॅक्युला म्हणजे पोपट आणि स्टुथिओ म्हणजे शहामृग, जो उडू न शकणारा पक्षी आहे. आणि शेवटी सर्वात विकसित वर्ग सस्तन प्राणी, ज्यात आपणही येतो. होय, वर्ग सस्तन म्हणजे मॅमेलिया. यांची 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पिलांना दूध पाजल्यासाठी दुग्धग्रंथी आणि शरीरावर केस. हे सुद्धा उष्ण रक्ताचे असून यांचे हृदय 4 कप्प्यांचे असते. पण इथे एक प्रश्न आहे, सगळेच सस्तन प्राणी पिलांना जन्म देतात का? मी प्लॅटिपसबद्दल ऐकलंय. पण काही अपवाद आहेत जे अंडी घालतात. ओव्हीपॅरस याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऑर्निथोरिंकस म्हणजे प्लॅटिपस. तो सस्तन असूनही अंडी घालतो. आणि पिलांना जन्म देणाऱ्यांची उदाहरणं तर भरपूर आहेत. मॅक्रोपस म्हणजे कंगारू, टेरोपस म्हणजे फ्लाइंग फॉक्स, बॅलिनोप्टेरा म्हणजे ब्लू व्हेल आणि पॅन्थेरा टायग्रिस. तर ही होती प्राणी साम्राज्याची एक वेगवान आणि सखोल सफर. आपण वर्गीकरणाच्या पायापासून ते सस्तन प्राण्यांपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला स्पर्श केला. अगदी. सर्व मुख्य वैशिष्ट्ये, कळीचे मुद्दे, अपवाद आणि उदाहरणे आपण पाहिली. आशा आहे की यामुळे परीक्षेच्या दृष्टीने एक भक्कम पाया तयार झाला असेल.